आणि मी नेतृत्व करायला आलेलो नाही, तुम्ही सर्वांनी आता नेते व्हा सांगण्यासाठी आलेलो आहे. फक्त मला एक तुमच्याकडनं वचन पाहिजे की आज दिसते ती जाग आहे, आज दिसणारी आग आहे, हे सरकार बदलेपर्यंत टिकणार की नाही टिकणार. म्हणजे ही आग टिकली पाहिजे, सरकार टिकता कामा नये. या आगीमध्ये सरकार जाळून भस्म झालं पाहिजे, तर या उठावाला अर्थ आहे. आणि हा लढा एकट्या सोनम वांगचुक यांचा नाहीये. हे सरकार केवळ चंदा चोरी, वोट चोरी, अरे तुमचं भविष्य चोरले त्यांनी, तुमचं भवितव्य, देशाचं भवितव्य चोरलंय. काय दिलंय का या सरकारने तुम्हाला? आज मी येताना बातम्या बघत होतो, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इकडे युद्धाची तयारी जणू काही सुरू झालेली आहे. सैन्य आणतायत, फौजा आणतील, कदाचित अणुबॉम्ब सुद्धा आणतील. पण या सरकारला माहिती नाहीये या देशामधला हा जो तरुणाईचा अणुबॉम्ब आहे तुमच्या बुडाखाली आधीच लागलेला आहे. आणि हे आता तुमची जी काही युद्धाची तयारी आहे, ही तयारी जर का नीट परीक्षेच्या वेळेला नीट केली असती तर तुमच्या बुडाला सुरुंग लागला नसता, लागला असता. बरं, मी काय म्हणतो की एकदा होऊन जाऊ दे. सोनम वांगचुक यांनी देशाला काय दिलंय आणि या दळबद्री सरकारने काय दिलेलं आहे. जे आपले सैनिक, हे तुमच्यासारखे, तुम्ही तरुण आहे, या देशाचं भविष्य तुम्ही आहात आणि देशाचे रक्षण करते तुमच्यासारखेच तरुण जवान सरहद्दीवरती आहेत. या तरुणांसाठी मायनस टेम्परेचर, आपल्याकडे जरा मुंबईमध्ये जरा 20-22 टेम्परेचर झालं का थंडी आहे बाबा, मफलर काढा. तिकडे तर बर्फामध्ये सैनिक उभे राहतात आपल्यासाठी, ते तिकडे आहेत म्हणून आपण इकडे आहोत. या सैनिकांसाठी ज्यांनी सोलार टेंट बनवले, की या सैनिकांनी देशासाठी मरण्यासाठी, म्हणजे मेलो तरी 72 पण माझी भारत माता जगली पाहिजे, त्या देशाच्या सैनिकांसाठी ज्याने सोलर कॅम्प बनवून दिले, टेंट बनवून दिले, तो यांच्यासाठी देशद्रोही ठरतो. हा देशद्रोही. तिथलं पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ज्यांनी आईस फाउंटन तयार केले, असं